कलकत्ता आणि बदलापूरमधील घटना ताज्या असतानाच मुंबईमधील माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिलाय. महिलेला पाहून डोळा मारणे हा विनयभंग असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. पण नेमकं हे प्रकरण काय आहे, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याचं झालं असं की डॉकयार्ड रेल्वे स्टेशन मधील दुकानामध्ये एक युवक कामाला होता. एका महिलेने या दुकानामधून सामानाची खरेदी केली. या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी तो युवक महिलेच्या घरी गेला. सामान घरात ठेवल्यानंतर त्या महिलेने त्याची पावती मागितली. त्यावेळेस पावती देताना आरोपीने त्या महिलेचा हात पकडला आणि तिला डोळा मारला. महिला जोरात किंकाळली आणि तिथेच तिने आरडाओरड सुरू केली. आरोपी हे सर्व पाहून पळून गेला. महिलेने पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. भायखळा पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली. हा खटला तब्बल 2 वर्ष चालला. 2022 मधलं हे प्रकरण आहे. न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी आरोपीला दोषी ठरवले. आरोपीचं वय आणि गुन्ह्याचा स्वरूप लक्षात घेता त्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. महिलेला त्या तरुणाच्या कृत्यामुळे मनस्ताप झाल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. आर्थिक दंड भरल्यानंतर तरुणाला समज देऊन सोडून देण्यात आलं आहे. हे कृत्य म्हणजे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न करणार असल्याचं न्यायालयाने सांगितलंय. मागील काही दिवसांपासून अशा घटनांमुळे देश हादरलाय. त्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतंय, महिला खरंच सुरक्षित आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच क्राईम अपडेटसाठी पाहत राहा G24 तास.